तूही रे माझा मितवा या मालिकेच्या 28 मार्चच्या भागामध्ये ईश्वरी आणि अर्णव हे दोघं जण कॉफी पीत असताना अचानकपणे तिकडे अंजली येते आणि टाळ्या वाजवायला लागते. वा वा वा, घरामध्ये सिच्युएशन काय, तुमचं चाललंय काय? माझा नवरा ICU मध्ये आहे आणि आता मृत्यूसोबत झगडत आहे आणि त्याच वेळेला तुम्हाला मात्र आता हे सगळे नाटकं करायला जमतायत का? वा वा, फॅमिली मेंबर हॉस्पिटलमध्ये असताना हे असं करायला तुम्हाला जमतं तरी कसं? यावरती अर्णव आता काही सांगण्याचा प्रयत्न करतोय, पण आता डोळ्यावरती आंधळ्या प्रेमाची पट्टी बांधलेल्या अंजलीला काही ऐकायचं नाहीये. अर्णव म्हणतोय, अगं असं काय करतेस दी, ऐक तरी. यावरती ती म्हणते, अजिबात नाही. आता तू फक्त कुणाचं ऐकतोस, कुणाचं हे करतोस हे सगळं मला माहितीये आणि त्यामुळे मला आता काही तुझं ऐकायचं नाहीये. इकडे तोपर्यंत आता आपल्याला दाखवलं जातं ते म्हणजे सुप्रिया सांगत असते की बाबांना की अहो त्या राजेशचा म्हणे ॲक्सिडेंट झालेला आहे, काहीच कळायला मार्ग नाहीये. यावरती आता ते सांगतात, हे बघ सुप्रिया, मला आता बोलता यायला लागले की नाही, तर मला असं वाटतंय की मी स्वतः जाऊन तिकडे आता सगळ्यांना त्याचं खरं रूप सांगावं असं मला वाटतंय. यावरती ती सांगायला लागते, तुम्ही जाल त्याचं खरं रूप सांगण्याचा प्रयत्न कराल, पण तुम्हाला माहिती आहे आता सध्या तिकडे सिच्युएशन तशी नाहीये ना, म्हणजे आता काहीही झालं तरी सुद्धा अंजलीताईंची तब्येत बरोबर नाहीये आणि म्हणून मला वाटतंय की आता सध्या गप्प बसावं. यावरती मग आता चिडलेले बाबा सांगायला लागतात, हो गप्प बसावं, पण किती दिवस गप्प बसणार? हे सगळं ना वाढत चाललंय. मला असं वाटतंय एकदा का त्याचं खरं रूप समोर आणलं ना तर बरं होईल. यावरती ती आता सांगायला लागते, हे बघा तुम्ही शांत बसा, आपण या सगळ्यामध्ये काहीतरी मार्ग काढूया असं आता ती म्हणायला लागते. पण बाबा मात्र खूपच चिडलेले असतात, काय करायचं कसं करायचं त्यांना काही कळायला मार्ग नसतो. इकडे तोपर्यंत मग आता अंजलीला समजवण्यासाठी तिला मनवण्यासाठी अर्णव तिच्या मागावरती आलेला आहे आणि त्यावरती तो आता सांगत आहे, हे बघ दी, तसं काही नाहीये, काही न खाल्ल्यामुळे मिस इंदोरला चक्कर आली होती आणि तिला चक्कर आली म्हणून तिला काहीतरी खायला द्यावं याच कारणासाठी मी तिकडे आलो होतो असं म्हटल्यावरती मग आता ती म्हणते, चिंटू तू कितीही एक्सप्लेनेशन देण्याचा प्रयत्न केलास ना तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तुला आता कोणत्याही परिस्थितीमध्ये काहीही मला तुझं ऐकायचं नाहीये असं म्हटल्यावरती तो आता सांगतो, दी अगं ऐक तरी. यावरती ती म्हणते, काही नाही, माझ्या नवऱ्याच्या या अवस्थेला तुम्हीच जबाबदार आहात आणि एक गोष्ट लक्षात ये, माझा नवरा एकदा शुद्धीवरती येऊ दे आणि त्यांनी एकदा स्टेटमेंट देऊ दे. एकदा स्टेटमेंट दिला ना की आता तुला ईश्वरीला मी आता जेलमध्ये पाठवायला कमी करणार नाहीये, काहीच अजिबात हे नाहीये असं म्हटल्यावरती मग आता अर्णव म्हणतो, दी तू काय बोलतेस? यावरती ती म्हणते, मी बरोबर तेच बोलत आहे असं म्हटल्यावरती आता इकडे विचार करायला लागतात दोघं जण की या अंजलीचं डोकं फिरले, हिला कसं समजवायचं, काहीच कळायला मार्ग नाहीये असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे तोपर्यंत हे सगळं ऐकत आहे ते म्हणजे वल्लरी या सगळ्यामध्ये या गोष्टी ऐकते आणि त्यानंतर ती विचार करते, चला कुणीतरी या ईश्वरीला मात देणारं मात्र आता मिळालेलं आहे आणि त्यानंतर मग ती आता कान भरण्यासाठी आलेली आहे ती म्हणजे अंजलीचे आणि ती सांगते, बरं झालं हे सगळं तू केलंस ते, म्हणजे ती ईश्वरी आहे ना, ती ईश्वरी महाबिलंदर मुलगी आहे, म्हणजे बघ ना ती अर्णवला तुझ्याजवळ येऊच देत नाहीये, म्हणजे आता काही झालं तरी सुद्धा तुमच्या दोघांच्या मध्ये कसं कायमचं अंतर आता राहील हेच ती बघायला लागलेली आहे, कळतंय का तुला? आणि आता ती तुला आणि अर्णवला कधीच एकत्र येऊ देणार नाही आणि अर्णवचं मला काही कळत नाहीये की अर्णव या सगळ्यामध्ये आता इकडे का बरं तिची हे करतोय तरफदारी, म्हणजे त्याला कळायला नको का? असं म्हटल्यावरती आता इकडे अंजली सांगते, काही नाही, तो आता बायकोचा बैलच झालेला आहे. बरं हे सगळं चालू असताना आता अर्णवला खूप वाईट वाटतंय, ताई समजून घेत नाहीये, वेड्यासारखं काहीतरी बरळते आणि आता इकडे सगळ्यांच्या समोर तमाशा करते आणि त्याच वेळेला तो खूपच अस्वस्थ आहे. त्यावेळेला ईश्वरी त्याला समजवते, सर उगाच टेन्शन घेऊ नका, सगळं काही ठीक होईल. आपण खरं तर या वेळेला राजेशचे आपण डोळे हे म्हणजे राजेशचं भांडं फोडत अंजलीताईंचे डोळे उघडायला निघालो, पण अचानकपणे हे सगळं काय झालं मला काही कळतच नाहीये, म्हणजे आपला प्लॅन आता आपल्यावरतीच कसा उलटा पेडला असं म्हणत दोघं जण चर्चा करत असताना डॉक्टर आता काही औषधं आहेत ती औषधं आणून देण्यासाठी आता मात्र सांगत असतात. ज्या वेळेला ते आता औषधं आणून द्यायला सांगतात त्यावेळेला अर्णव औषधं घ्यायला निघून जातो. तोपर्यंत वल्लरी विचार करते, चला मी इकडून आणि तिकडून दोन्हीकडून माझा फायदा कसा होईल हेच करून घेणार आहे आणि त्यानंतर ती सांगायला लागते, अंजली तू इतकी काळजी नको करूस, आत्ताच्या घडीला सगळ्यात
महत्त्वाची गोष्ट ही आहे ती म्हणजे जावई बापूंची ढासळती तब्येत बरी होऊन स्थिर होऊन ते आता ठणठणीत झाले पाहिजेत. बस ईश्वरचरणी मी आता ही अशीच प्रार्थना करू इच्छिते असं म्हणत ती नाटक करत आहे. इकडे तोपर्यंत अजूनही नम्रता घरी नाही आलेली आहे, काही फोन नाही आलेला आहे आणि त्यामुळे सुप्रियाला खूपच काळजी वाटते. आणि त्यानंतर सुप्रिया विचार करते काय झालं असेल तिकडे, खरंच काही कळायला मार्ग नाही. त्या राजेशचा खरंच ॲक्सिडेंट झाला असेल, नसेल झाला, काय घडलं असेल. त्यानंतर ती आता सांगायला लागते की मला काय वाटतं माहिती आहे का, मी एक काम करते, मी आता हॉस्पिटलमध्ये जाऊन येते, तिकडे नक्की काय घडलंय हे आता मला कळलं पाहिजे. त्यावरती बाबा काही बोलत नाहीत. त्यावरती मग आता तो आलेला पाहुणा असतो तो सांगायला लागतो की हे बघा काही असतं तरी नम्रताने कॉल केला असता की नाही, तिचा कॉल येऊ दे, ती काय म्हणते ते बघा आणि त्यानंतर मग आता तुम्ही गेलात तर बरं होईल असं म्हटल्यावरती मग आता इकडे सुप्रिया विचार करायला लागते, बरोबर आहे, मी थोडा वेळ वाट बघते असं म्हणत सुप्रिया वाट बघत थांबते. आणि त्यानंतर तरी पण ती अस्वस्थ दिसत आहे. तिला कळत नाहीये की नक्की तिकडे काय झाले. नम्रता हॉस्पिटलमध्ये गेले पण अजून नम्रताने सुद्धा कॉल करून काहीच कळवलेलं नाहीये, काय झालं असेल काय झालं असेल असा आता ती विचार करत असताना इकडे आता आजी आकाश मामाकडे आलेत आणि ते सांगतात काय रे तुला तरी, आजी म्हणते काय रे तुला तरी माहिती आहे का, म्हणजे आता अर्णव आणि ईश्वरी यांच्याकडे काय पुरावा होता जावई बापूंच्या विरोधात, त्यांनी आपल्याला काही सांगितलंच नाही. त्यावरती मामा म्हणतो नाही तसं मला पण काही माहीत नाहीये, माझ्यासोबत सुद्धा आता तसं काही बोलणं नाही झालेलं आहे. ठीक आहे पण आता आपण एक काम करूया, या सगळ्यामध्ये आपण आता बोलूया त्याच्याशी, ही सिच्युएशन हँडल होऊ दे आणि त्यानंतर मग आता आपण त्याच्यासोबत बोलूया असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे तरी सुद्धा आकाशला चैन पडत नाहीये. तो अर्णवकडे आलेला आहे. बोल ना दादा, काय पुरावा काय होता तुझ्याकडे की आता ह्या राजेशच्या बद्दल तुला असं काय समजलं होतं म्हणून तू आता हे सगळं केलंस असं म्हणत तो आता विचारतोय. त्यावरती लगेचच मग आता सांगायला लागतोय अर्णव थांब, ही वेळ नाहीये, योग्य वेळ आली ना की मी काय आहे कसं आहे ते तुला 100% सांगेन, पण सध्या ती वेळ अजून आलेली नाहीये असं म्हटल्यावरती मग आता आकाश म्हणतो असं काय करतोयस, अरे काय नक्की आहे ते बोल तरी. यावरती अर्णव काही सांगायला नकार देतो आणि अर्णव म्हणतो मी तुला म्हटलं की नाही वेळ आली की मी सगळ्यांना सगळं खरं काय आहे ते सांगेन असं म्हटल्यावरती आता इकडे आकाशला ते काही पटलेलं नाहीये आणि अर्णव आता ती औषधं घेऊन तिकडून निघून गेलाय. हे सगळं चालू असताना नम्रता आलेली आहे आणि काय ग त्या राकेशचं काय चाललंय, हे सगळं खरंच झालेलं आहे की आता नाटक आहे असं म्हणत ती आता बोलायला लागल्यावरती ईश्वरी तिला आता एका बाजूला घेऊन येते. ईश्वरी एका बाजूला घेऊन येते आणि ईश्वरी तिला सांगायला लागते अगं राकेश नाही राजेश, इकडे आता तो राजेश नावाने आहे. त्यावरती नम्रता म्हणते हो ग, पण तो हे सगळं नाटक करतोय हे उघडकीला नको का यायला, म्हणजे मला तर काही कळतच नाहीये की या सगळ्यामध्ये तो आता खरंच नाटक करतोय, तो खरंच हे झालाय का नाटक करतोय. यावरती मग आता इकडे सांगायला लागते ईश्वरी हे बघ आपण बघूया, मला खरंच काही कळत नाहीये, खरं तर आम्ही त्याला आता या सगळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करणार होतो, पण त्याला अडकवण्याचा प्रयत्न करत असताना अचानकपणे डाव फिरला आणि हे असं झालं, मला खरंच काही कळत नाही. नम्रता म्हणते मला 100% वाटते की हा डाव त्याचाच असणार आहे, त्याच्याशिवाय व्यतिरिक्त असणार आहे कोण, मला तर खरंच आता काहीच कळत नाहीये असं म्हटल्यावरती मग आता या सगळ्यामध्ये लगेचच इकडे ईश्वरी सुद्धा विचार करायला लागते, नमू जे काही बोलतेय त्याच्यामध्ये तथ्य आहे. इकडे तोपर्यंत आता म्हणजे डॉक्टर इकडे आत बाहेर करतायत, आवाज येतोय आणि त्यानंतर मामा म्हणतोय काहीच कळायला मार्ग नाहीये, आतून इतका आवाज का येतोय, नक्की काय झालंय. डॉक्टर आता ट्रीटमेंट करत आहेत ना, तितक्यात नर्स आणि वॉर्डबॉयची सुद्धा आता खूपच लगबग चालू आहे. धावपळ बघून मग आता अंजली म्हणते काय झालंय, काही तब्येत बिघडले का. यावरती ती सांगते बोला ना, मला सांगा ना काय झालंय ते, राजेश ठीक आहेत ना, मी त्यांची बायको आहे, मला अपडेट द्या. तोपर्यंत अर्णव सुद्धा तिकडे आलेला आहे आणि अर्णव तिकडे येऊन आता ताबडतोब लगेचच विचारतोय काय झालंय, डॉक्टरांना बोलवूया आणि काय झालंय ते विचारून घेऊया असं म्हणत तो आता डॉक्टरांशी बोलण्यासाठी सज्ज झालाय. तितक्यात डॉक्टर आलेले आहेत. डॉक्टर आल्यावरती मग आता अर्णव सांगतो डॉक्टर काय झालंय,
ठीक आहे ना, सिच्युएशन अंडर कंट्रोल आहे ना? त्यावरती डॉक्टर म्हणतात, हे बघा जरा थोडंसं क्रिटिकलच झालेलं आहे. काहीही झालं तरी सुद्धा आता इकडे म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर म्हणजे आपल्याला ऑपरेशन करायला लागेल असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते डॉक्टरांना. अंजली विचारते, कसलं ऑपरेशन? मला आता काहीतरी सांगा. यावरती अर्णव म्हणायला लागतो, डॉक्टर काय झालंय? कंडिशन क्रिटिकल तर नाहीये ना? ठीक आहेत ना पेशंट? यावरती डॉक्टर म्हणतात, हे बघा आम्ही खरं तसं काही सांगू शकत नाही आहोत. म्हणजे खरं सांगायचं तर आता ऑपरेशन झाल्याशिवाय आपण बोलू शकत नाही आहोत. ऑपरेशन सुद्धा खूप क्रिटिकल आहे. या ऑपरेशनमधून सुद्धा आता ते व्यवस्थित बाहेर येऊ शकतील नाही शकतील याची काही आम्हाला खबरबात नाहीये किंवा आम्ही काही गॅरंटी देऊ शकत नाही. डॉक्टरांनी असं विधान केल्यावरती अंजली एकदम ढासळले आणि अंजलीची तब्येत एकदम डाऊन झालेली आहे. ती आता खाली कोसळल्यावरती मग आता सगळेजण तिला सावरतायत. अंजलीताई असं म्हणत ईश्वरी तिला आता सावरण्याचा प्रयत्न करते. पण अचानकपणे तिला आता बीपी वाढलाय, लेबर पेन सुरू झालेले आहेत आणि त्यानंतर अंजली एकदम खाली कोसळले. लगेचच डॉक्टरांना बोलवलं तर डॉक्टर लवकर या असं म्हणत अंजलीला आता मात्र स्ट्रेचरवरती झोपवून तिला ताबडतोब लेबर रूममध्ये नेण्यात आलेलं आहे. इकडे तोपर्यंत अंजलीची लेबर पेन सुरू झालेत. जस्ट नुकताच तिला 9वा महिना सुरू झालेला आहे आणि त्यानंतर ही अशी अवस्था सगळ्यांनाच खूप टेन्शन आलंय. काय होईल कसं होईल? डॉक्टर आता तिला लेबर रूममध्ये घेत आहेत आणि चेकिंग चालू आहे. बरं, हे सगळं चालू असताना एकाच वेळेला अनेक प्रॉब्लेम समोर आलेत म्हणून आता अर्णवला खूप टेन्शन आलंय. ईश्वरी त्याला अजूनही धीर देत आहे, काळजी करू नका, सगळं सर काही ठीक होईल. त्यावरती तो म्हणतो, काय ठीक होईल? मला तर काहीच समोर दिसत नाहीये ठीक होण्यासारखं. हे सगळं काय चाललंय काहीच कळायला मार्ग नाहीये. म्हणजे आपण त्याला अडकवण्याचा प्लॅन केला पण हा प्लॅन आपल्यावरतीच उलटलाय आणि अंजलीताईंची तब्येत बिघडलेली आहे. इकडे तोपर्यंत अंजलीवरती डॉक्टर आता उपचार सुरू करतायत, तिला चेकिंग करतायत. चेकिंग करत असताना आता मात्र अंजलीला खूप त्रास होतोय. अर्णव आणि ईश्वरी बाहेर उभे आहेत. नक्की काय डॉक्टर सांगतायत, नक्की काय घडते काहीच कळत नाहीये. तोपर्यंत डॉक्टर आता अंजली आणि इकडे आता तब्येत चेक करून बाहेर आलेले आहेत. अंजलीची तब्येत चेक करून बाहेर आल्यावरती मग आता अर्णव म्हणतो, डॉक्टर सांगा ना काय झालं? ठीक आहे ना? दीची तब्येत चांगली आहे ना? यावरती डॉक्टर म्हणतात, हे बघा म्हणजे त्यांना काही मानसिक धक्का बसलाय का? यावरती मग आता अर्णव सांगायला लागतो, हो खरं सांगायचं तर आता तिचे मिस्टर ना ICU मध्ये ॲडमिट आहेत आणि तोच तिच्यासाठी खूप मोठा मानसिक धक्का आहे. त्यावरती डॉक्टर सांगतात म्हणून त्यांचं BP सुद्धा खूप शूट आउट झालेला आहे आणि BP शूट आउट झाल्यामुळे आता इकडे नॉर्मल डिलिव्हरी होणं शक्य नाहीये. पण आता सिझेरियन करायचं म्हटलं तरी सुद्धा BP शूट आउट झाल्यामुळे त्यांना आता नॉर्मल सिझेरियनला सुद्धा रिस्क आहे, त्यांना सुद्धा रिस्क आहे आणि बाळाला सुद्धा खूप मोठी रिस्क आहे. त्यावरती अर्णव म्हणतो, तुम्ही ना त्याच्यावरती योग्य तो उपचार करा, काही झालं तरी सुद्धा दीदीला त्रास नाही झाला पाहिजे असं म्हणत अर्णव आता आत आला. इकडे वल्लरी खूपच खुश झाले आणि त्यानंतर अर्णव आत आलेला आहे आणि आता डॉक्टर ते कंडिशन कशी क्रिटिकल आहे, काय आहे, सिझेरियन झालं तरी बाळाला कसा त्रास होऊ शकतो, अंजलीच्या जीवाला धोका कसा आहे हे समजावून सांगितल्यावरती अर्णवला तर आता खूपच मोठा धक्का बसलाय. तोपर्यंत नर्स आले आणि डॉक्टरांना दुसऱ्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये बोलवते. तोपर्यंत डॉक्टर निघून गेल्यावरती आता अर्णव टोटली हादरलेला आहे आणि ईश्वरी त्याला समजवते, सर काही नाही होणार, तुम्ही चिंता करू नका, अंजलीताई ठीक होतील. पण आता त्याचा हे पूर्णपणे तो हरलेला आहे. बरं, हे सगळं चालू असताना औषधं आणायला नर्सने सांगितलेत. ती औषधं आणायला ज्या वेळेला अर्णव आता बाहेर आलाय आणि त्याच वेळेला त्याला आता रिया भेटल्यावरती रिया सांगते, मी त्याला एक्सपोज करायला आले. अर्णव म्हणतो, ही वेळ नाहीये, दीची तब्येत ठीक नाहीये. पण रिया काही ऐकायला तयार नाहीये आणि आता ती लगेचच हॉस्पिटलमध्ये आली आणि तिच्या पाठोपाठ तिला थांबवण्यासाठी अर्णव पण आलाय. त्यावरती ईश्वरी म्हणते, औषधं आणलीत का? यावरती तो सांगतो, हो मी औषधं तर आणलेली आहेत. पण आता रिया इकडे आले. रिया आता तिकडे आतमध्ये हॉस्पिटलमध्ये आल्यावरती लगेचच तिला ईश्वरी थांबवते आणि थांबात, कंडिशन ताईंची क्रिटिकल आहे आणि त्यामुळे आत्ता सध्या तुम्ही आज जाऊ शकत नाहीयेत. हे सगळं वल्लरी बघते. हे तिघ जण बोलत असताना वल्लरी हे सगळं ऐकत बसलेली आहे.